पोलीस कर्मचारी जे काही झालं त्यांना आता हे गुन्हा त्यांच्यावर दाखल करू नये आणि त्यांना माफ करावं मोठ्या मनाने. सुरेश धसाने जे बोलल्यात हे फार चुकीचं बोलल्यात. एक सुरेश धसाचा जर पोरगा असतं ना ते मग ते सुरेश धसाला पण कळालं असतं, स्वतःचा मुलगा गेला असतं तर. आज माझा मुलगा गेलाय, मला का वेदना आहेत, मला का त्रास आहे ते मला माहिती आहे. आणि सुरेश धसाने बीडच्या प्रकरणामध्ये एवढं उचलून धरले, बीडच्या प्रकरणामध्ये किती त्याने पोलिसांना फाशीची शिक्षा द्या, कराडला फाशीची शिक्षा द्या म्हणून ह्याने किती कायदेशीर बोलले. आणि परभणीच्या प्रकरणामध्ये म्हणतात की पोलिसांना गुन्हे माफ करा. अरे बाबा, हे दलाली धंदे बंद करा आणि सत्याने चाला. माझा पण एक पोटचा मुलगाच होता. माझा मुलगा इथं शाळा शिकायला आलता, वकील व्हायला आलता. माझा मुलाचा पेपर होता 17 तारखेला. ह्या पोलीस लोकांनी प्लीज माझं पेपर आहे म्हणून सोडले नाहीत. माझ्या लेकराला बेदम मारून ह्या पोलिसांनी खून केल्यात. जे जे पोलीस ह्याच्यामध्ये आहेत गुन्हेगारी त्यांना फाशीची सजा व्हायलाच पाहिजे. आणि ज्या माणसाने संविधानाचा विटंबना केलाय त्या माणसावर देशद्रोहाचा गुन्हा व्हायला पाहिजे. आणि देशद्रोहाचा ह्या माणसानं जर विटंबना केली नसती, हे दंगल परभणीमध्ये घडलं नसतं, माझा सोमनाथ पण गेला नसता, विजय वाकुडे बाबा पण गेले नसते. एवढं आम्हाला दुःख होऊन आम्हाला दुःख होऊन ह्या सुरेश धसाने म्हणतात की पोलिसांना माफ करा. हे कशासाठी म्हणतात ही पोलिसाला माफ करा? हे राजकारण कशासाठी करतात? हे कायद्यासाठी, कायद्यात जे बसतंय ते जर बसवित नाहीत ह्याने पोलिसाला पाठीशी घालतात आणि आम्हाला म्हणतात माफ करा. आज माझा मुलगा नव्हता का, माझं लेकरू नव्हतं का पोटचं? न्याय जरा चांगलं करा आणि मला न्याय पाहिजे आणि न्याय भेटल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.